नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे तोंडली भात। फ्रेश मसाला तयार करून आपण हा तोंडली भात बनवणार आहोत। एकदम छान चविष्ट लागतो। हे बघा इथे मी बनवून घेतलेला आहे। खूप छान मोकळा आणि मऊसूत असा झालेला आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी कढई गरम करायची आहे। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, 8-10 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनीचे तुकडे आणि 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत। एखाद्या मिनिटासाठी आपण हे छान परतवून घेणार आहोत। छान वास सुटतो तोपर्यंत परतवून घ्यायचे। गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचे। हे बघा हे छान परतले। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता याच्यामध्ये 2 मोठे चमचे किसलेलं खोबरं मी घालते। सुकं खोबरं किसून घ्यायचे। ते पण हलकासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे। हे बघा खोबरं पण छानपैकी भाजलं गेलेलं आहे। आता हे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचे। हे बघा इथे मी अशी जाडसर अशी याची पूड करून घेतलेली आहे। इथे मी कुकरमध्ये तोंडली भात बनवणार आहे। तर कुकर गरम करायला ठेवला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं का पाव चमचा राई घालायची आहे। राई छान तडतडली का याच्यामध्ये 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 8-10 कढीपत्त्याचे पानं, 10-12 काजूचे तुकडे घालायचे आहेत आणि छान परतवून घ्यायचे आपल्याला। हे बघा हे मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 चिमूटभर हिंग घालायचं आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चपाती भाजी बनवायचा कंटाळा आता झटपट हा तोंडली भात बनवू शकतो। जास्त वेळ लागत नाही बनवायला। आता याच्यामध्ये मी इथे 100 ग्रॅम तोंडली स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहेत। पुढचं आणि मागचं टोक कापून घ्यायचं आणि मधनं चिरून असे त्याचे 4 भाग करायचे एका तोंडल्याचे। हे बघा अशी उभी चिरून घ्यायची आहेत। एखाद्या मिनिटासाठी छानपैकी परतवून घ्यायचे आहेत आपल्याला हे। आता याच्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हा तोंडली भात बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ यूज केलेला आहे। कोणताही वासाचा तांदूळ यूज केला तरी चालेल। 1 कप बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे। 10 ते 15 मिनिटं तांदूळ आधीच धुवून ठेवायचा आहे। आता जो फ्रेश मसाला आपण तयार करून घेतला होता तो घालायचा आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अर्धा मिनिटासाठी। आता याच्यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा आहे। तांदूळ पण अर्धा मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। तर पाणी मी इथे ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे। 1 कप बासमती तांदूळ मी घेतला आहे तर 1.5 कप गरम पाणी घालायचं आहे याच्यामध्ये। बासमती तांदळाच्या ऐवजी आंबेमोहर तांदूळ यूज केला तरीही चालेल। खूप छान सुवासिक लागतो हा भात, त्याच्यामुळे चव अजून छान येते। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा वाफ रिलीज झाली का कुकर खोलायचा आहे। इथे आपला छान चविष्ट सुवासिक आणि मोकळा मऊसूत असा तोंडली भात रेडी झालेला आहे। मस्त गरमागरम भात, कोशिंबीर, लोणचं, पापडवर सर्व करायचा एकदम छान लागतो। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे बघा इथे मी भात सर्व करून घेतलेला आहे। छान ओलं खोबरं आणि कापलेली फ्रेश कोथिंबीर घालून गार्निश करायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे। तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।